मराठा आरक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली। मनोज जरांगे पाटील, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या यांची कुणबी प्रमाणपत्राची मागणी आम्ही मान्य केली। कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्यांनी अपील केलं त्यांच्या याचिका फेटाळल्या आहेत। कोल्हापुरातले दोन्ही उमेदवार मराठाच आहेत। मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू झालं। मनोज जरांगे पाटील मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांची मागणी मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ती आम्ही जस्टिस शिंदे कमिटी नेमून कुणबी प्रमाणपत्र देण्याला सुरुवात केली। हा पहिला मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला। त्याचबरोबर मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून मी शपथ घेतली होती। मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कुठल्याही ओबीसी इतर अन्य कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार। याप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन 10% मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं। आणि आज ज्या लोकांनी आतापर्यंत मराठा समाजाला वंचित ठेवलं हेच लोक कोर्टामध्ये या मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जात आहेत। हे दुर्दैव आहे। परंतु आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना ते टिकेल, कायद्याच्या चौकटीत बसेल अशा अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे करून मराठा समाज मागास कसा आहे हे मागासवर्ग आयोगाच्या वतीने सिद्ध केलेलं आणि त्यामुळे कोर्टामध्ये ज्यांनी या आरक्षणाच्या विरुद्ध अपील केलेलं आहे त्यांना कोर्टाने स्टे दिलेला नाही, त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आता आरक्षण लागू झालेलं आहे। मराठा समाज सोबत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर काल हल्ला झाला। मराठा समाज सोबत नाही असं म्हणणं आहे त्यांचं। मराठा समाजाचे उमेदवार आहेत आमचे। आता हे कोल्हापूरमध्ये दोन्ही मराठा समाजाचे उमेदवार आहेत। त्यामुळे हे दोन्ही उमेदवार बाईट घेत आहेत। मताधिक्याने विजयी होतील याचा विश्वास प्रकाश शेंडगेंच्या